नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत विविध अवजारांच्या अनुदानासाठी पात्र झालेल्या जवळपास 8,921 शेतकऱ्यांना आता 927 कोटी रुपयाचं अनुदान वाटप बाकी आहे. आणि यांच्यामुळे आता शेतकरी राज्यांमध्ये कर्जबाजारी झालाय. राज्यांमध्ये शेतकऱ्यांना एक अतिशय अशी महत्त्वपूर्ण योजना राबवली जात होती, म्हणजेच की 1 रुपयामध्ये पीक विमा योजना. शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त 1 रुपयामध्ये देऊन पीक विम्याची पॉलिसी काढता येत होती. परंतु या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आणि बोगस पॉलिसी भरल्या गेल्या. म्हणजेच की आता मोठ्या प्रमाणात आरोप करण्यात आले की शेतकऱ्यांसाठी सुरू असलेली महत्त्वपूर्ण योजना, चांगली योजना बंद करून योजनेमधून वाचलेला पैसा हा शेतकऱ्यांच्या यांत्रिकीकरण योजनेवरती वापरला जाईल, अशा प्रकारची घोषणा करण्यात आलेली होती. परंतु 1 रुपयामधील पीक विमा योजना बंद करण्यात आली. या योजना बंद केल्यामुळे जवळपास 1600 ते 1700 कोटी रुपये हा राज्य शासनाचा हिस्सा या ठिकाणी वाचला. त्या रकमेची या ठिकाणी बचत झाली आणि हाच पैसा आता शेतकऱ्यांच्या यांत्रिकीकरण योजनेसाठी वापरला जाईल असं सांगण्यात येत आहे. यांच्यानंतर आता कृषी समृद्धी योजनेमध्ये घोषणा करण्यात आली. 5 वर्षामध्ये 5,000 कोटी रुपयाचं बजेट प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना 1,000 कोटी रुपये दिले जातात. आणि आता म्हणजेच की मोठ्या मोठ्या घोषणा या ठिकाणी केलेल्या होत्या. यावर्षी बजेटमध्ये योजनेसाठी तरतूद देखील करण्यात आली होती. परंतु एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये पूर्वी 200-300 कोटीचे 350 कोटीचं तरतूद केली जायची. या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पात्र करून अनुदानाचं वितरण केलं जायचं. केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकरी पात्र व्हायचे आणि एकंदरीत शेतकरी यांच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये समाधानी होते. परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून जेवढे काही अर्ज भरलेले तेवढे सगळे शेतकरी पात्र करायचे. सगळ्यात अनुदान देणार, शासनाचे पैसे वाचलेले तिकडे लावले जाणार, असे म्हणजेच की सांगितलं जात होतं. परंतु शेतकऱ्यांना पूर्वसंमती आणि कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगितली. लाखोपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपले कागदपत्र अपलोड केली. त्या शेतकऱ्यांना पूर्वसंमत्या देण्यात आल्या. 1,91,000 शेतकऱ्यांना जवळपास 1,800 ते 1,900 कोटी रुपयाचं अनुदान वाटप करण्याची वेळ आली. आणि शासनाला म्हटलं की आता कुठेतरी सगळं गणित चुकलेलं आहे, म्हणजेच की आता राबवण्यामध्ये गोंधळ केलेला आहे. अशा प्रकारे गोंधळामध्ये 1,00,000 शेतकऱ्यांना काही हजार कोटी रुपयाच्या आसपासचे अनुदानाचं वाटप करण्यात आलं. राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये 400 कोटी रुपयाचं आणखी 350 रुपयाचं अतिरिक्त अनुदान देखील मंजूर केलं. तर 750 कोटी रुपयाचं अनुदान शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलं. केंद्र पुरस्कृत योजना ही कृषी समृद्धी योजना काही ॲडजस्ट करून शेतकऱ्यांचे अनुदान 1,000 म्हणजेच कोटीच्या आसपासचे वाटप करण्यात आलं. परंतु ही 2,556 या आर्थिक वर्षातील जवळपास 8,921 शेतकऱ्यांना 927 कोटी रुपयाचं अनुदान बाकी आहे. यांच्यामध्ये आता 2026-27 मधील पात्र होणारे शेतकरी अद्यापही बाकी येत आहे. एप्रिल महिना गेला, मे महिना गेलाय, परंतु अद्यापही एकही शेतकऱ्याला नव्यानं मंजुरी नाही आणि पूर्वसंमती नाही. आता मधले बाकी आहे ते शेतकरी, त्यांना 1,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आता अनुदानाचं वाटप करावं लागणार आहे. शेतकरी प्रतीक्षित व मोठ्या प्रमाणात गोंधळ या ठिकाणी झालेला आहे. म्हणजेच की आता योजना राबवली जाते. सर्वसाधारण गोरगरीब शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवली जाते. परंतु सगळ्या कारभारामुळे कर्जबारी झालेल्या जे शेतकरी आहे, जे एकंदरीत काय पुढचे जे प्रतीक्षित असलेले शेतकरी, त्यांना आणखीन अशीच प्रतीक्षा करावी लागणार आहे, ज्यांच्यामुळे एकंदरीत सुरू असलेल्या योजनेला गालबोट म्हणजेच की लावलं जात आहे. सरकारचं काम सुरू झालेलं आहे की कुठलीही चांगली योजना, कुठल्या तरी काहीतरी म्हणजेच की जे शेतकरी आहेत व शेतकऱ्यांना काहीतरी यामध्ये जास्त प्रमाणामध्ये ज्यामध्येच की बोगस फॉर्म या ठिकाणी भरले जातात. परंतु पहिल्या बाहीसपाट करणं म्हणजेच की कुठेतरी सुरू झालेलं आहे. शासनाचं गांभीर्याने घेऊन कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत जेवढे शेतकरी पाहिले तेवढे आपल्या चुकीमुळे पात्र केले गेलेले आहेत. परंतु शेतकऱ्यांचा विषय मिटवायला म्हणजेच की त्यांच्यात जेवढी कॅपॅसिटी त्यानुसार शेतकऱ्यांना पात्र करून पुढे अनुदानाचा लाभ या ठिकाणी दिला पाहिजे. अशाच नवीन नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.